श्री स्वामी समर्थ. नवीन भागाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने. मागील भागात आपण बघितलं, प्रिया परत वहिनी शब्द ऐकून गांगरली आणि शांत बसली. ते पाहून जो म्हणाली, हो हो, तुम्ही तिचा बंदोबस्त कराच, फार शेपारली आहे ती. पाटील सर, जशी माझ्या भावी बायकोची इच्छा, असं म्हणताच तिघजण थोडे हसले आणि वातावरण थोडं हलकं झालं. आता पुढे. थोड्या वेळाने जोचा स्टॉप येतो. जो कार मधून उतरते आणि दोघांना बाय करते. पाटील सर कार आता प्रियाच्या घराच्या दिशेने चालू लागतात. पाटील सर, वहिनी, रितेश कधी गेला पुण्याला? प्रिया परत वहिनी शब्द ऐकून जरा वैतागतेच, पण ती जरा तसं चेहऱ्यावर दाखवत नाही. प्रिया, आज पहाटेच गेले ते पुण्याला. पाटील सर, ओके. थोड्या वेळाने प्रियाचा स्टॉप येतो आणि प्रिया कार मधून उतरते आणि पाटील सरांना थँक्यू म्हणते. पाटील सर, हे तर माझं कर्तव्यच आहे ग वहिनी. प्रिया फक्त स्माइल करते, कारण वहिनी शब्द ऐकून ती परत गांगरलेली असते. पाटील सर प्रियाला ड्रॉप करून पुढे जातात. प्रिया चालत चालत घराकडे निघते. घरी पोहोचताच रोजची सर्व कामं करून जेवण आटोपून रूम मध्ये येते. रूम मध्ये येताच तिला रितेशची आठवण येऊ लागते. ती मोबाईल काढते तर रितेशचा दुपारीच पोहोचलो असा मेसेज आलेला असतो. प्रिया त्या मेसेजला ओके असा रिप्लाय देते आणि अभ्यासाला बसते. असेच दिवस पास होतात. जवळपास 2 महिने होतात. प्रियाच्या एक्झाम जवळ येतात. प्रिया मन लावून अभ्यास करते. एक्झामच्या काळात घरात स्वयंपाकासाठी बाई लावली जाते. प्रियाला जरा नवल वाटतं की अचानक असं कसं झालं, पण तेवढेच ती रिलॅक्स होते. अजून जोमाने अभ्यास करते. प्रियाला सर्व प्रॅक्टिकल्स आणि थेरी पेपर चांगले जातात. ती खूप खुश असते. जोला पण सर्व पेपर चांगले जातात. जोला पाटील सरांची अभ्यासात खूप मदत झालेली असते. राहुल पण जरा रडत खडत पेपर देतो. त्याचे मागचे 3 बॅकलॉग पण असतात आणि ह्या सेमचे 5 सब्जेक्ट, असे जवळपास 8 सब्जेक्ट त्याला द्यायचे असतात. त्याला अभ्यासाला वेळच पुरत नाही, पण सांगणार कुणाला? प्रिया आणि जो त्याला आधीच सांगत होते, तेव्हा त्याने ऐकलं नाही. मग आता काय करणार? आज तिघांचा शेवटचा पेपर असतो. प्रिया आणि जोला खूप छान जातो पेपर. राहुलला बरा जातो. ते तिघं बोलत बोलत क्लासमधून बाहेर येतात. इतक्यात समोर सुषमा उभी असते. तिला पाहून राहुल खुश होतो. सुषमा, कसा गेला पेपर? राहुल, ठीक होता. सुषमा, दी, तुम्हाला दोघांना कसा गेला पेपर? सुषमा स्वतःहून बोलले ते पाहून प्रिया आणि जो एकमेकांकडे बघतात. प्रिया, मस्त गेला पेपर. जो, छान होता. सुषमा, अरे वा. राहुल, तुम्हाला काय ठीक गेला? तुम्ही प्रिया दी आणि ज्योत्स्ना दीला विचारून अभ्यास करायचा ना? राहुल, विचारलं होतं, त्यांनी सांगितलं पण होतं, पण मला अभ्यासाला वेळ पुरला नाही. त्या दोघी आधीपासूनच अभ्यास करत होत्या, म्हणून त्यांचा पूर्ण अभ्यास झाला होता. प्रिया, आता अक्कल आली का तुला? तुझं नेहमीच आहे, वेळ निघून गेल्यावर तुला अक्कल येते. जो, जाऊ दे ग, नको बोलू त्याला, पासिंग पुरता लिहिला असेल त्याने. राहुल मान हलवून हो म्हणतो. सुषमा, राहुल, चला ना आपण कॅन्टीन मध्ये जाऊयात. राहुल, हो हो, चल चल. चला, बाय गर्ल्स. असं म्हणून दोघं एकमेकांचा हात हातात घेऊन कॅन्टीन मध्ये जातात. प्रिया आणि जोला आता सवय झाली असते राहुलच्या अशा वागण्याची. त्या दोघी बोलत बोलत कॉलेजच्या बस स्टॉपवर जाऊ लागतात. इतक्यात जोला पाटील सरांचा फोन येतो. पाटील सर, हॅलो ज्योत्स्ना. जो, हा बोला ना. पाटील सर, अगं मी कॅन्टीन मध्ये आहे, तू पण ये ना कॅन्टीन मध्ये. जो, हो हो, येते येते. प्रिया तिच्या बोलण्याचा अंदाज घेऊन तिला इशाऱ्यानेच खुणवते. तू जा, मी घरी जाते. प्रियाला घरी जाऊन रितेशला फोन करून सांगायचं असतं की तिचे पेपर झाले म्हणून ती घरी जाण्याची घाई करत असते. जो फोनवरच म्हणते, अहो 1 मिनिट थांबा हा. पाटील सर, हो हो. जो, अगं प्रिया, तू एकटी का जाते आहेस? चल ना माझ्यासोबत. प्रिया, नको ग, मला कबाब में हड्डी नाही व्हायचं. जो, काही नाही होणार, तू कबाब में हड्डी, चल माझ्या बरोबर. आणि घरी जायची कसली काही झाली का? सर्व पेपर संपले आहेत की आता अभ्यास पण नसेल करायचा. प्रिया, तसं नाही ग. जो, मग कसं आहे? तू येते आहेस माझ्यासोबत, नाहीतर मी पण नाही जाणार कॅन्टीन मध्ये. प्रिया, अरे यार, असं काय करतेस? बरं ठीक आहे, चल जाऊयात. जो, गुड गर्ल. जो फोनवर म्हणते, हॅलो, अहो येते आहे मी कॅन्टीन मध्ये. पाटील सर, हो हो ये.
प्रिया बहिणींना पण घेऊन ये ग. जो, हो हो घेऊन येते आहे मी तिला. चालेल, बाय. असं म्हणून जो फोन ठेवते आणि प्रियाला म्हणते, बघ प्रिया, तुला पण बोलवलं आहे कॅन्टीन मध्ये. प्रिया, काय? मला पण बोलवलं कॅन्टीन मध्ये? जो, हो, चल आता. प्रिया आणि जो कॅन्टीन कडे परत फिरतात. त्या बोलत बोलत जात असतात, इतक्यात पूजा त्यांना क्रॉस होते. ती तिच्या बॉयफ्रेंडच्या गाडीवर बसलेली असते. ती त्यांना म्हणते, हाय गर्ल्स, आज पण राहुल तुम्हाला सोडून गेला की काय? असं म्हणून ती पुढे निघून जाते. जोला तिच्या बोलण्याचा राग येतो. जो तिथेच पाय आपटू लागते. प्रिया तिला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण जो काही शांत होत नसते. प्रिया, अगं जो, सोड ना तिचा विषय. हाती चलता है कुत्ता भोगता है, अशा लोकांकडे लक्ष नाही द्यायचं ग. जो, अरे वा, भारी कहावत आहे ग. पण आता ही कहावत तिला ऐकवायची वेळ आली आहे. आज मी यांना सांगतेच तिचा काहीतरी बंदोबस्त करा असं. प्रिया, जशी तुझी इच्छा. जो, जो आणि प्रिया कॅन्टीन जवळ पोहोचतात. तर पूजा आणि तिचा बॉयफ्रेंड कॅन्टीन मध्ये जात असतात. ते पाहून जो म्हणते, ती बघ ती ती पण चालली कॅन्टीन मध्ये. आज तिचा निकाल लावतेच मी. प्रिया, हो हो, तिचा निकाल लाव तू, ओके. पण आपण इथे कशासाठी आलो आहोत ते आठवतंय का तुला? जो प्रश्नार्थक नजरेने प्रियाकडे बघते. कशासाठी? प्रिया कपाळाला हात मारते. जो, काय झालं आता? प्रिया, काही नाही, धन्य आहेस तू. जो, सांग ना ग, काय झालं? प्रिया, अगं वेडे, आपण इथे पाटील सरांनी बोलवलं म्हणून आलो आहोत. म्हणजे पहिलं तुझं काम आहे पाटील सरांना भेटणं, ओके. जो, प्रिया, त्या पूजाला मार गोळी आणि आता पाटील सरांवर लक्ष केंद्रित कर, ओके. जो, हो हो. त्या दोघी कॅन्टीनच्या दरवाजामधून आत येतात. तर प्रिया आणि जो एकमेकांकडे पाहतात. पाटील सर, राहुल आणि सुषमा एकाच टेबलावर बसलेले असतात. पाटील सरांच्या मागे अजून एक मुलगा बसलेला असतो, पण तो जरा वाकून बसलेला असतो आणि मोबाईल मध्ये पाहत असतो, म्हणून त्याचा चेहरा या दोघींना दिसत नाही. प्रिया, आजकाल काय चाललंय काय माहिती. सर, राहुल आणि सुषमा एकाच टेबलावर बसले आहेत. जो, हो ना, मला पण तेच नवल वाटत आहे. इतक्यात पाटील सर या दोघींकडे बघतात आणि त्यांच्या शेजारच्या मुलाच्या खांद्यावर टॅप करतात. तो मुलगा लगेच मान वरती करून पाटील सरांकडे पाहू लागतो. तो सरांकडे बघतो आणि सर त्याला प्रियाकडे पाहण्यासाठी डोळ्यांनीच खुणवतात, म्हणून तो प्रियाकडे पाहतो. प्रियाची आणि त्याची नजरानजर होते आणि तो उठून उभा राहतो. त्याला पाहून प्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तो मुलगा असतो रितेश. तिला रडताना पाहून तो हात पसरवून मानेने बोलवतो. प्रिया पळत जाऊन त्याला मिठी मारते. रितेश पण तिला मिठीत घेतो. तिच्या कपाळावर किस करतो. राहुल, सुषमा, पाटील सर आणि जो तर पाहतच असतात या दोघांना, पण आजूबाजूच्या टेबलवरील मुलं मुली पण त्यांना बघत असतात. लांबून पूजा आणि तिचा बॉयफ्रेंडही यांना बघत असतात. जो पण इमोशनल होते आणि पाटील सरांकडे येते. तिच्या डोळ्यात पाणी पाहून ते पण खुर्चीवरून उठून उभे राहतात आणि तिला साईड हग करतात. ती पण लगेच त्यांच्या खांद्यावर तिचं डोकं टेकवते. प्रियाला रितेशची खूप आठवण येत असते, पण त्यांनी ठरवलं असतं आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं, म्हणून ती सर्व विचार बाजूला ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करते. आज शेवटचा पेपर संपला होता. तिच्या मनात तेच चालू होतं की घरी जाऊन कधी रितेशला सांगेल पेपर संपले आणि तो तिला पुण्याला बोलवेल. ते दोघं भेटतील आणि अशीच घट्ट मिठी मारतील. पण आज तर रितेश तिच्या समोर उभा होता. तिला तिच्या फिलिंग कंट्रोल होत नव्हत्या. ती खूप वेळ त्याच्या मिठीत असते. शेवटी रितेश तिला हळूच कानात म्हणतो, प्रिया, आपण तुझ्या कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये आहोत. ते ऐकून ती भानावर येते आणि त्याच्या मिठीतून बाजूला होते. दोघं जण खुर्च्यांवर बसतात. जो पण लगेच प्रिया जवळ बसते आणि पाटील सर जोच्या बाजूला बसतात. जो लगेच प्रियाच्या खांद्यावर हात ठेवते. प्रिया तिच्याकडे बघते. प्रियाचे अजून पण डोळे भरून आलेले असतात. त्या दोघी बसल्या बसल्याच एकमेकींना मिठी मारतात. जोच्या मिठीने प्रिया जरा सावरते. प्रिया जोच्या मिठीत असतानाच बघते की पूजा लांब एका टेबलावर बसली आहे आणि यांना एकटक पाहते आहे. प्रिया लगेच जो पासून बाजूला होते आणि म्हणते, जो, ती एक बघ आपल्याला मोठे मोठे डोळे करून पाहत आहे, जसं काय आपण तिच्या डोळ्यात बसणार आहोत. जो पण पूजाकडे खुन्सी नजरेने बघते आणि म्हणते, तिचा तर आज हिशोब चुकता करावाच लागणार आहे, पण तो नंतर करूयात, बघू. रितेश प्रियाचा हात हातात घेऊन म्हणतो, प्रिया, काय झालं ग इतकं रडायला? रितेशने हात हातात घेतला म्हणून प्रिया लाजते आणि काही नाही असं म्हणत मान हलवते.
पाटील सर त्यांचं बोलणं मध्ये सोडत म्हणाले, अरे राक्या, ते आनंदाश्रू आहेत. रितेश, राजू, माझ्या बायकोसमोर तरी माझी इज्जत ठेव. पाटील सर, अरे अरे, सॉरी सॉरी सॉरी, रितेश म्हणायचं होतं मला. असं म्हणताच टेबलवरील सर्व हसू लागतात. राहुल, प्रिया, कसं वाटलं सरप्राईज? प्रिया मान हलवून हो म्हणते. राहुल, अगं, कसं वाटलं विचारलं मी, नुसती मान हलवून हो काय म्हणते आहेस? माझ्या सुषमाने सर्व अरेंज केलं होतं. राहुलचं बोलणं मध्येच तोडत जो म्हणते, माझ्या सुषमाने? ओहो, लईच प्रगती केलेली दिसते. जोचं बोलणं ऐकून राहुल जरा लाजतो. सुषमा, प्रिया दी, माझीच आयडिया होती तुम्हाला सरप्राईज द्यायची. प्रिया, हो का? छान छान, थँक्यू सो मच. पाटील सर, सर्वांसाठी चहा ऑर्डर करतो, घेणार ना सर्वजण? सर्व एकसुरात हो म्हणतात. राहुल, सर, मी ऑर्डर देऊन येतो, भले तुम्ही नंतर पे करा, चालेल? असं म्हणत जरा हसतो. पाटील सर, चालेल चालेल, नो प्रॉब्लेम. राहुल लगेच उठून ऑर्डर द्यायला जाणार की सुषमा पण त्याच्याबरोबर जाते. आता उरलेले कपल्स एकमेकांमध्ये बिझी होतात. प्रिया, अहो, कधी आले तुम्ही पुण्यावरून? रितेश, आजच हाफ डे घेतला आणि डायरेक्ट कॉलेजला आलो. रितेश लगेच त्याच्या कपड्यांच्या बॅगकडे बोट दाखवतो. प्रिया, ओके, अचानक कसे आले? आपण तर मागच्या रविवारीच बोलणं आपलं तर मागच्या रविवारीच बोलणं झालं, तेव्हा तुम्ही काही बोलले नाही मला. रितेश, अगं, या राजूशी काल बोलणं झालं. प्रिया आणि रितेश पाटील सरांकडे पाहू लागले तर पाटील सर आणि जो मध्ये मस्त रोमॅन्टिक नोकझोक चालू होती. ते पाहून प्रिया मान हलवून नको असं म्हणाली रितेशला. रितेश पुढे बोलू लागला. तो बोलला, उद्या लास्ट पेपर आहे, ये तू, जाऊ कुठेतरी आपण. प्रिया, ओके. रितेश, मी म्हटलं त्याला सुट्टी नाही मिळत आहे, उद्याचा हाफ डे घेतो आणि परवा सकाळी परत जॉईन होतो. प्रिया, सुट्टी नाही मिळाली तुम्हाला? रितेश, नाही ना, उद्या पहाटेच निघावं लागेल, 9 वाजता ड्युटी जॉईन करायची आहे. प्रिया, ओके. इतक्यात राहुल चहा घेऊन आला सर्वांसाठी. राहुलने सर्वांना चहा दिला. सर्वांच्या गप्पा टप्पा झाल्यावर निघायचं ठरलं. इतक्यात जो म्हणाली, 1 मिनिट थांबा, तुम्ही सर्व बसून राहा, राहुल आणि प्रिया माझ्यासोबत या. राहुल, कुठे? प्रियाला कळालं होतं जो काय करणार आहे म्हणून. ती गुपचूप उठून उभी राहते. जो राहुलला म्हणते, जेवढं सांगितलं तेवढं कर. राहुल मान हलवून हो म्हणतो आणि उठून उभा राहतो. जो लगेच दोघांचे हात पकडते आणि पूजा जिथे बसली आहे तिथे या दोघांना घेऊन जाते. पूजा आणि तिचा बॉयफ्रेंड यांच्याकडे पाहू लागतात. जो, ए, हॅलो, हे बघ, राहुल आमच्या दोघींसोबत आहे, तो आम्हाला सोडून कधीच नाही गेला. जोचं बोलणं ऐकून पूजा एक नाही की दोन नाही, गुपचूप बसलेली असते. जो, असं घडी घडी सोडून गेला असं विचारत किंवा बोलत नको जाऊस, नाहीतर हा तुझा बॉयफ्रेंड आहे ना, तोच तुला सोडून जाईल, समजलं? असं म्हणताच पूजा रागाने उठून उभी राहते. जो परत प्रिया आणि राहुलचा हात पकडते आणि रिटर्न फिरते. पूजा जोरात पाय आपटू लागते. तिचा बॉयफ्रेंड तिला शांत करू लागतो. प्रियाला तर जोच्या वागण्याचं इतकं हसू येत होतं, ती तोंडावर हात ठेवून हसत होती. आणि राहुल बिचारा, त्याला तर यातलं काडी मात्र काही माहिती नव्हतं. तो फक्त गोंधळलेल्यासारखं जोकडे बघत होता. राहुलचा गोंधळलेला चेहरा पाहून प्रिया राहुलला म्हणते, राहुल, तुला थोड्या वेळाने सर्व सांगते, ओके? असं म्हणताच राहुल तिला थंब दाखवतो. ते तिघं त्यांच्या टेबलाजवळ येतात. जो, चला, माझं काम झालं, निघूयात आता. सर्व लगेच उठतात आणि कॅन्टीन बाहेर येतात. पाटील सर त्यांची कार घेऊन येतात. रितेश बसने आलेला असतो म्हणून तो लगेच पाटील सरांच्या कारमध्ये बसतो. रितेश पुढच्या सीटवर पाटील सरांच्या शेजारी बसतो. रितेश बसताच प्रिया आणि जो पण मागच्या सीटवर बसतात, पण राहुल काही कारमध्ये बसत नाही. ते पाहून पाटील सर, राहुल, बस की कारमध्ये, कोणाची वाट पाहतो आहेस? राहुल, ते सर, मी. पाटील सर, अरे स्पष्ट बोल, काय म्हणणं आहे तुझं? राहुल, सर, सुषमाला जागा नाही आहे ना, म्हणून. जो कारमध्ये बसूनच हळू आवाजात म्हणते, स्वतःच पायचं सोडून दिलं, ती कशी येईल त्याचा विचार करतो आहे हा. प्रिया, जो, प्यार अंधा होता है, असं म्हणताच दोघी जोर जोरात हसतात आणि एकमेकांना टाळी देतात. पाटील सर, अरे मागे 4 जण बसू शकतील, थोडं ऍडजस्ट करा. सुषमा, नको नको सर, नको. काय होईल पुढे?
सुषमा का नको म्हणाली? ते सर्व जातील का कारमध्ये बसून? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील भाग प्रकाशित करताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.